स्वागत है आप लोगों का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल। हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्ध और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन कृतं शापं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयम्पि तृतीयम्पि अहं भन्ते तीसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथमे भन्ते। द्वितीयम्पि तृतीयम्पि यमहं वदामि तं वदेता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणगमनं परिपूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयो मज्जपमादत्थाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा
अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। हातजोडून बसा थोडं। सर्व श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, विशेषतः दिवंगत उपासक के सुगति तथा निर्वाण कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करेंगे। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ के अनंत अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ, अनंत बोधिसत्वों के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ ये परित्राण पाठ करेंगे। इस परित्राण के अनुभव से विशेषतः दिवंगत उपासक को सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्त हो और संपूर्ण परिवार बंधु बांधव सभी के जीवन में बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद हमेशा रहे, जीवन में खूब सुख शांति मंगल मैत्री हो, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करेंगे। श्रद्धा पूर्वक ध्यान पूर्वक परित्राण पाठ सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। इसको दूसरी जगह था। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदामं मुनिराजः शृण्वन्तु सद्गमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं वदन्ता। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। ये सन्ता चेता ते शरण यथा लोकान्तरेवा ब्रह्मा ब्रह्मा च देवा गुणगण गहना व्यावता सापकालं एते आयान्तु देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तो शान्तो शान्तो सहेतुं मुनिवरवचनं श्रोतुमग्रं समग्रा सभ्येषु चक्रवालेषु यज्ञदेवा च ब्रह्मणो यममेकतां पुण्यं सर्वसम्पत्तिसाधकं सभ्येतं अनुमोदयित्वा समग्र शासने रता प्रमादरहिता वन्तु आरक्षासु विशेषतो शासनं सकलोकासाहुति भवतु सर्वदा शासनं पञ्चलोकान् च देवा रक्षन्तु सर्वदा साधिं होन्तु सुखी सर्वे परिवारे यतनो अनेका सुमना वन्तु सहस्रभ्ये ज्ञातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा
मनुष्यतो वा अगितो वा उदकतो वा पिशाचतो वा कानुकतो वा कांदकतो वा नाकततो वा जनपदरोगतो वा असद्धम्मतो वा संदितो वा असपुरिसतो वा चंदाते असमेगा गोना कुकुराय विचिका मानिसा पादेपे आचतरसा सुकरा मैसाय करकसादे नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सबे आरखंगन्नन्तो येतेन सचवज्जेन सोथिते होतु सर्वदा येतेन सचवज्जेन सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगो विनाशतु येतेन सचवज्जेन होतु ते जयमङ्गलम् इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो वेदाधरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथे सता देवमनुष्यानं बुद्धो भगवाते स्वाकातो भगवता धम्मो सन्दिते को अकालिको यहि पासिको पनायिको पचतं वेदितापो पुण्यो हेते सुपरिपन्नो भगवतो सावक संगो सुपरिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संगो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अथ पुरुषभोगला एष भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणेयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाते येतेन सचवज्जेन सोथिते होतु सर्वदा येतेन सचवज्जेन सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगो विनाशतु येतेन सचवज्जेन होतु ते जयमङ्गलम् करणीयमत कुशलेन यान्तं सन्तं पदं अभिसमेच्छ सकोजो च सोजो च सुवचो च समुद्वनतिमाने सन्तोषको च सुवरो च अपकेचो च सल्लौकौदे शान्तेन्द्रियो च निपको च अपगवो कुलेषु अननुगेदो न च कूटं समाचरे किञ्चित् येन विन्यो परे उपवदयो सुखिनो वा केमिनो वन्तु सर्वे सता भवन्तु सुखिताता ये केचित् पानभूता तीर्थसवथावराव वशेषा दीर्घावा एव महान्ता वा मध्यमा रसकानुकतुला देता वा एवादिता ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवेषि वा सर्वे सता भवन्तु सुखिताता न परो परान्निको वेदा नातिमन्तकतचिनं कञ्चित् व्यालोसनावधिकसंज्ञा नान्यमन्यस्य दुःखमेच्छय मातायतानि अम्बुतं आयुषा एकपुत्रमनुरागे
एवं सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतां च सर्वलोकास्मिन् मानसं भावये अपरिमाणं भूतं अधो च तिर्यं च असंवादं अवेरं असपतं धीतं चरन् निसिन्नो वा शयानो वा यावता सविगतमेतु एतं सतिं आदित्यय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो तेन चानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातु गवशय्या पुनरेति एतेन साचवज्रेण सोतिते होतु सर्वदा एतेन साचवज्रेण सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगो विनाशतु एतेन साचवज्रेण होतु ते जयमङ्गलम् पवतदीपतुल्याय सायुसन्ततिअखयं परूपमाय सम्पशं पावय मरणसते महासम्पत्ति सम्पदा यथा सत्ता मता इद तथा अहं मरिष्यामि मरणं मम हेषति उपात्या सहैवेदं मरणं आगतं सदा मरणत्थाय वोकाशं वदको व्ययसति ईशकां अनिवर्तन्तं सततं गमनो सुखं जीवितं उदयातं सूर्यो यदावति वेजो बुबुल उत्सव जलराजि परिखयं घातको वरिपोतास सर्वथापि अवार्यो स्वेशताम पुञ्जिति बुद्धि उद्दिचिनद्वयं घातेषि मरणङ्गे पङ्कातुमादिशके कथा पच्चयानं च वैकल्य बाहिरचतुपदवा मरामोरं निमेषापि मरमानो अनुखनन्ति एतेन साचवज्रेण शोथिते होतु सर्वदा एतेन साचवज्रेण सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगो विनाशतु एतेन साचवज्रेण होतु ते जयमङ्गलम् दुःखपता च निदुःखा भयपता च निभया शोकपता च निशोकावन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता च मे सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता भवन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवता पच्चेकानं च यं बलं अरहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च भूमता देवानागमहितिगा पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूमता देवानागमहितिगा पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च भूमता देवानागमहितिगा पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ति साधु 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 बुद्धं नमामि
धम्मं नमामि संघं नमामि। अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा परित्राण पाठ संपन्न हुआ। संगदान से पहले यहाँ उपस्थित पूजनीय भिक्षु संघ थोड़ा थोड़ा आप लोगों को धम्म देशना देंगे। पूजनीय भिक्षु काश्यप ठेरो आप लोगों को धम्म देशना देंगे। धम्म देशना सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। आपण सर्वजण आज गुरुजीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहोत। या निमित्ताने उपस्थित आदरणीय पूजनीय अनंत इंदवंश महाथेरो, पूज्य भिक्खू संघपाल, पूज्य भिक्खू रतनबोधी, उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपले आदर्श बुद्ध आणि बाबासाहेबांना त्यांच्या धर्मकार्यात समर्पित राहून आपण जो आज संस्कारविधी संपन्न करत आहोत, यामध्ये एक आध्यात्मिक खूप मोठा एक सार आहे। ते असं आहे की जो मानव प्राणी तयार झाला, तर यामध्ये भगवान म्हणतात नाम आणि रूप यापासून तयार झाला। जे रूप आहे तर रूपाचे 4 घटक आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू। या 4 घटकापासून रूप तयार होतं, शरीर तयार होतं। या रूपाची हलनचलन, उठणं बसणं बोलणं चालणं ज्या काही क्रिया होतात, ज्याच्या माध्यमातून होतात, त्याला आपण मन म्हणतो, चित्त म्हणतो, त्याला पाली भाषेमध्ये नाम म्हणतात। या नामाचे सुद्धा 4 घटक आहेत, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञा। ज्यावेळेस व्यक्ती मृत्यूला प्राप्त होतो, तर त्यावेळेस रूपाचे हे जे काही 4 घटक आहेत, ते 4ही घटक या निसर्गाच्या 4 घटकामध्ये विलीन होतात। जसं अग्नी अग्नीला मिळेल, पाणी पाण्याला मिळेल, हवा हवेला मिळेल, माती मातीला मिळेल। परंतु जे काही पाठीमागे असणारे मनाचे जे 4 घटक आहेत, त्यापैकी जो बलवान आहे त्याला विज्ञान म्हणतात। तर ते विज्ञान त्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जे कर्म केलेले आहेत, त्या कर्माने ते युक्त असतं। आणि जोपर्यंत आपल्या मनातील रागाचे, द्वेषाचे, मोहाचे हे संस्कार विपश्यनेच्या माध्यमातून सर्व नष्ट होत नाहीत, तोपर्यंत त्या सत्वाचा पुनर्भव असतो, ते उत्पन्न होत असतात। उत्पन्न होण्याचेच ते बीज आहेत। आणि मग त्यांचंच ते जे काही उत्पन्न होणं आहे, तर ते परत त्यांच्या कर्माला अनुसरून आहे। आणि मरणाच्या अंतिम क्षणी जो सर्वात बलवान संस्कार असेल, मग तो अकुशल कर्माचा असेल, कुशल कर्माचा असेल, तो उत्पन्न होतो आणि तो परिणाम देतो। आणि मृत्यूच्या नंतर साधारणतः 7 दिवसामध्ये त्या सत्वाची प्रतिसंधी होते, आईच्या कुशीमध्ये जातात। यामध्ये आपल्याला हे माहिती नसतं की आमचे हितचिंतक, आमचे नातेवाईक कोणत्या भूमीमध्ये उत्पन्न झाले, सुखशांतीच्या भूमीमध्ये उत्पन्न झाले की दुःखाच्या भूमीमध्ये उत्पन्न झाले। या संसारामध्ये उत्पन्न होण्याच्या भगवान बुद्धांनी 31 भूमी सांगितलेल्या आहेत। त्यापैकी दुर्गतीच्या 4 भूमी आहेत, त्याला अपायभूमी म्हणतात। एक नरक भूमी म्हटलं त्याचे 8 प्रकार आहेत आणि 16 उपप्रकार आहेत। एक असुरांची भूमी आहे, एक त्रेच्छान भूमी आहे, त्याचे प्रेताची भूमी आहे, त्याचे 4 प्रकार आहेत आणि एक त्रेच्छान भूमी। अशा या 4ची 4ही भूमी दुःखाच्या भूमी आहेत, अपाय भूमी आहेत। 5 नंबरवरती मानवाची भूमी आहे, ही सुगतीची भूमी आहे, ही मिश्र भूमी आहे। या ठिकाणी सुख पण अनुभव केला जाईल, इथे दुःख पण अनुभव केला जाईल, इथे पुण्य पण होईल, इथे पाप पण होईल। आणि इथून सर्व कुठल्या भूमीमध्ये तो उत्पन्न होईल इथून ठरले जाते, कारण ते कर्म इथे बनतात।
आणि वरच्या मग चातुर्माला एक देवतांची भूमी आहे, तावंतीस आहे, यमा आहे, निम्मानती आहे, परिनिमित आहे, वशवर्ती आहे, तुषिता आहे. वरच्या 27 भूमी केवळ आणि केवळ सुखशांती अनुभव करण्याच्या, ज्याचा उल्लेख सम्यक संबुद्धाने धर्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये केलेला आहे. मग हे आम्हाला ज्ञात नाही, आम्हाला माहिती नाही की आमचे नातेवाईक कुठे उत्पन्न झाले. आणि जर कदाचित ते दुःखाच्या भूमीमध्ये उत्पन्न झाले असतील तर त्या दुःखाच्या भूमीतील ते दुःख त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून ते दूर करू शकत नाही. त्यांना त्याचा विपाक अनुभव करायला लागतो, भोगायला लागतं. आणि जर असं जर आहे तर मग त्यांचे नातेवाईक त्यांना काय मदत करू शकतात, त्यांचं काय हित करू शकतात. मग म्हणून म्हटलं गेलं की आपल्या हातामध्ये, त्यांच्या नातेवाईकांच्या हातामध्ये एक गोष्ट असते की त्यांनी स्वतः पुण्यकर्म संपादन करावं, वेगवेगळ्या प्रकारचं दान करून. आणि जे काही ते दान करून पुण्यकर्म केलेलं आहे तर ते पुण्यकर्म त्यांच्यासाठी त्यांच्या नावानिशी दान करावं. त्यांना दान केलं गेलं, त्या पुण्यकर्माचे, त्या दानाचे तरंग तयार होतात. आणि आपण ज्यांच्यासाठी ते दान करतो त्या सत्वाला मनाच्या वेगाने प्राप्त होतात. ते पुण्याचे कर्म असल्यामुळे, पुण्याचे तरंग असल्यामुळे ते ज्याही ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी जर दुःख अनुभव करत असतील तर तो त्यांचा दुःखाचा कालावधी कमी होईल, किंबहुना तो नष्ट होऊन ते सुगतीच्या भूमीमध्ये सुद्धा उत्पन्न होऊ शकतील. ही एक गोष्ट आपल्या रक्तसंबंधी लोकांच्या हातामध्ये असते, जे त्यांचे हितचिंतक आहेत, जे त्यांच्या जवळचे आहेत. त्यांनी यासाठी हे पुण्यकर्म करायचं असतं. माझ्या माहितीप्रमाणे गुरुजी हे खूप श्रद्धा संपन्न होते. आणि गुरुजी असल्यामुळे टीचर हे एका अधिकारी वर्गामध्ये येतात. ते अतिशय ज्ञानी असतात, अभ्यासू असतात, कारण ते शिकवण्याचंच काम करत असतात. म्हणून इंटेलेक्च्युअल वर्ग जर म्हटलं तर हा शिकवणारा वर्ग आहे, बुद्धिमान वर्ग आहे. आणि म्हणून गुरुजी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी बुद्ध आणि बाबासाहेब रुजवण्याचं काम केलेलं आहे, पुण्यकर्माचं काम केलेलं आहे. आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना आपल्या मुलामुलींना एकदम चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण देणे, त्यांना वेल सेटल करणे, हे त्यांची जबाबदारी, त्यांचं कर्तव्य त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडलेलं आहे. एक मुलगा सरांचा डॉक्टर आहे. म्हणजे अशा प्रकारचं हायर एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत नेऊन पोहोचवणं एवढं सोपं पण नाही, ते गुरुजीने केलेलं आहे. आपल्या सर्वांना जवळ करून, त्यांचं संघटन करून, त्यांची एकी करून आपल्याला आपल्या परीने काय मदत करता येईल हे यथायोगी अतिशय चांगल्या प्रकारे गुरुजीने केलं. त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या बाजूलाच विहार आहे, नियमितपणे विहारामध्ये जाणे, तिथे असणाऱ्या भिक्षू संघासाठी काय काय कमतरता आहे ते बघणे आणि त्यांनी त्या गोष्टी प्रोव्हाइड करणे, हे त्यांचं खूप मोठं पुण्यकर्म आहे. एवढंच नाही तर भंतेजींना जाण्या येण्यासाठी त्रास होतो, तकलीफ होते, तर गुरुजींनी स्वतः 2 व्हीलर गाडी पण घेऊन दिलेली होती. म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे कुशल कर्म करायला पाहिजे ते केलेलं आहे. कौटुंबिक जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारची पार पाडलेली आहे. दुसरी बाब अशी आहे की स्वतः सम्यक संबुद्ध म्हणतात की आपलं हे जे शरीर आहे ते शरीर 3 धर्माला धारण करतं, रोगाला धारण करतं, म्हातारपणाला धारण करतं आणि मृत्यूला धारण करतं. हे 3 धर्म धारण करणारं आपलं शरीर आहे. आणि म्हणून याच्यातून कोणाचीही सुटका नाही आहे. आणि यामध्येच सरांना एक आजार झाला आणि त्याच्यातून ते सुरुवातीला 1-2 वेळेस यशस्वीपणे वरती आले. नंतर आजारामध्ये ते आपल्यातून निघून गेले. खरं तर तेही त्यांचं इतक्या लवकर जाण्याचं वय नव्हतं, परंतु भगवान म्हणतात ज्याचा तुटण्याचा धर्म आहे ते तुटण्याला प्राप्त होता, ज्याचा पुटण्याचा धर्म आहे ते पुटण्याला प्राप्त होता.
ज्याचा मरणाचा धर्म आहे ते मरणाला प्राप्त होतं. आणि म्हणून ते त्या धर्माला जर प्राप्त झाले तर मग मात्र शोक नाही केलं पाहिजे, दुःख नाही केलं पाहिजे, व्याकुळ नाही झालं पाहिजे. आपण असं म्हणून समाधानी राहिलं पाहिजे की माझ्यावालं जे कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं. करण्याचा आता काही शेष राहिला नाही, बाकी राहिलं नाही. बाकीच्या गोष्टी त्यांच्यावरती आपण सोडून द्यायच्या असतात. आणि म्हणून 2 मिनिटासाठी मी एक उदाहरण सांगतो की पूर्वीच्या कालावधीमध्ये एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याला 2 मुलं आहेत, त्यामध्ये एक मुलगी, एक मुलगा, एक मोलकरीण, त्याची पत्नी आणि तो. अशा प्रकारचं त्यांचं कुटुंब होतं. आणि त्यांचा जो व्यवसाय होता तर तो शेतीचा होता. शेतीवरती त्यांचं भरणपोषण चालायचं. म्हणून शेतातले सर्व कामं करणं हे त्याला आवश्यक होतं. मग एक वेळचा प्रसंग की मृग नक्षत्र लागण्याच्या अगोदर पाणी पडतो रोवण्याचा. शेतामध्ये दसकटाचे गंज होते आणि ते एकतर शेतकरी बांधावरती उचलून टाकतो किंवा त्याला जाळून टाकतो, फुकून देतो. मग 1-2 पाणी पडला, ते थोडेसे ओलसर झालेले होते आणि दोघं बापले का शेतामध्ये गेले. मुलगा मोठा होता, त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याचे वडील शेतामध्ये आवत आणत होते. आवत आणत असताना हा मुलगा मात्र ते दसकट उचलून टाकायचं काम करत होता. काही टाकता आले ते टाकले आणि बाकीचे तो पेटवून देत होता. एका दसकटाच्या गंजाखाली त्यानं तो पेटवून दिला आणि समोर उभा राहिला. अतिशय विषधर साप होता. त्याला चटका लागला, तो बाहेर आला. तो मुलगा समोर उभा, तर साप अतिशय क्रोधाविष्ट होऊन त्या मुलाला दंश करतो, त्याची पोटरीच तोडून घेतो. त्याला झटका लागला, त्याला वाटलं याच्यापासून मला भय उत्पन्न झाला. त्याने त्या मुलाला दंश केला. मुलगा जसा खाली पडला तर मृत होऊनच पडला. त्याचे वडील तिकडनं आले, मुलाला बघतात तर मुलगा मेलेला. मुलाला उचलला. बांधाच्या शेतावरती एक मोठं झाड होतं, त्या झाडाला बस्ता केलं, त्याला झाकून टाकलं आणि परत तो आवत हाणायला लागला. त्या शेतातून एक पाऊल रस्ता होता. त्या पाऊल वाटेने जाणारा त्यांच्या परिचयाचा कोणी एक व्यक्ती त्याला बोलावलं. म्हणतो, हो तू गावामध्ये जात आहात? हा, मी गावामध्ये जात आहे. तर माझ्या पत्नीला एक निरोप दे. काय निरोप द्यायचा आहे? तर तिला सांग की दररोज ते 2 जणांचा डब्बा आणायचे, आता मात्र एकट्याचाच डब्बा आणायचा. दररोज डब्बा घेऊन फक्त मोलकरीणच यायचे, आता मात्र सर्वांनी यायचे. येत असताना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करायचे, हातामध्ये फुलांच्या माळा, सुगंधित द्रव्ये घेऊन शेतामध्ये या, अशा प्रकारचा निरोप दे. तर म्हणाला ठीक आहे. आणि त्याने निरोप दिला. जसाही त्या स्त्रीला निरोप मिळाला ते तात्काळ जाणून घेते की माझा मुलगा मृत्यूला प्राप्त झाला. परंतु असं म्हटलं गेलं की तिला कंपन सुद्धा होत नाही. एकदम शांत, एकदम संयमित आपल्या सोनाला तयार करते, आपल्या मुलीला तयार करते, आपल्या मोलकरणीला तयार करते आणि एका व्यक्तीचा डब्बा घेऊन 4 जण शेतामध्ये जातात. शेतामध्ये गेल्यावर नीरव शांतता. ज्या झाडाखाली त्या मुलाला बसवलेलं आहे, झाकून टाकलेलं होतं, त्याच झाडाखाली सर्वजण बसतात आणि तो सद्गृहस्थ त्या ठिकाणी भोजन करतो. भोजन करून झाल्यानंतर सर्वजण उठतात, शेतात लाकडं जमा करतात, सरण रचून त्याच्यावरती मुलाचं शरीर ठेवतात आणि त्याला अग्निदहन द्यायचं. तर तेवढ्या कालावधीमध्ये असं म्हटलं की 33 देवलोकांचा जो राजा आहे शक्र, तर तो त्या ठिकाणी एका सामान्य व्यक्तीच्या रूपामध्ये उत्पन्न होतो आणि तो त्यांना विचारायला लागतो की हो, तुम्ही लोक काय करत आहात? तर त्यावेळेस त्या मुलाचे वडील म्हणतात, आम्ही आमच्या मुलाला अग्निदहन देत आहोत. मुलाला अग्निदहन देतात असं तर वाटत नाही. ते म्हणतात, नाही, आम्ही आमच्या मुलाला अग्निदहन देत आहोत. मग तो कठोर असला पाहिजे, तो चंड असला पाहिजे, तो वाईट असला पाहिजे. तर म्हणतात, नाही, तसं पण नाही आहे.
तो अतिशय सदाचारी होता, सद्गुणी होता, माता पित्याचा आज्ञेमध्ये होता, अतिशय आज्ञाधारक होता, संयमी होता, शांत होता. मग असा जर होता मग तुम्ही का रडत नाही त्यासाठी? तर त्यावेळेस त्याचे वडील म्हणतात की मी तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत मी वडील या नात्याने त्याची सर्व काळजी घेतली. त्याला लहानाचं मोठं केलं, त्याला अनेक प्रकारच्या संकटातून वाचवलं, एकदम चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, चांगल्या प्रकारचे संस्कार दिले, कुशल कर्म त्याच्याकडून करून घेतले, त्याच्या बुद्धिमत्तेकडे लक्ष दिलं, त्याच्या शारीरिक वाढीकडे लक्ष दिलं. पिता या नात्याने मी त्याच्या संदर्भामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी केल्या, काही कमी पडू दिलं नाही. आता त्याने शरीर त्यागला, तो मृत्यूला प्राप्त झाला, त्याची जी गती होती त्या गतीने गेला. त्याच्यासाठी आता आम्ही किती रडलो, किती शोक केला, किती क्रंदन केला, तर ते ऐकण्यासाठी तो नाही आहे किंवा त्याला त्याचा काही लाभ पण होत नाही आहे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी रडत नाही. आणि त्याच्यासाठी रडणं हे तसंच आहे जसं की एखादा साप असतो. तो एक उपमा सांगतो. एखादा साप असतो आणि तो साप कात टाकून देतो. साप कात टाकतो की नाही, आणि तो निघून जातो. जी पाठीमागे असणारी त्याची जी कात आहे ते हुबेहूब सापासारखीच, कारण ती त्याचीच असते. त्या कातीला तोडलं, फोडलं, जाळलं, काही जर केलं तर त्या सापाला काही फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. तशाच प्रकारचा त्या मुलाचे वडील म्हणतात की असंच आहे माणसाच्या बाबतीमध्ये. जो व्यक्ती मृत्यूला प्राप्त होतो तर त्याचं शरीर हे भोगविहीन शरीर असतं. त्याची जी गती आहे त्या गतीला तो चालला गेला. मग हे जे शरीर आहे या शरीराला तोडलं, फोडलं, जाळलं, काही जर केलं तर त्याला काही फरक पडत नाही. किती रडा, शोक करा, क्रंदन करा, त्याला काही फरक नाही पडत आहे. तो काय ऐकत नाही आहे. म्हणून आम्ही लोक त्याच्यासाठी रडत नाही. मग त्यानंतर तो शक्र त्या मुलाच्या आईला विचारतो की बा माणसाची गोष्ट सोडून द्या, वडिलाची गोष्ट सोडून द्या. मानव प्राणी थोडासा, मानव म्हटल्यापेक्षा माणूस थोडा कठोर असू शकतो, परंतु तुझ्यावाला तो कोण होता? तर ती म्हणते माझ्यावाला एकुलता एक पुत्र होता, ज्याला मी माझ्या उदरामध्ये 10 महिन्यापर्यंत सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, अंगावरचं दूध पाजलं, असा माझा औरस पुत्र होता. तर मग आईचं मन तर मायाळू असते, कनवाळू असते, जिव्हाळा असतो, त्यामध्ये मैत्री असते, प्रेम असते. तू का रडत नाही? तर त्यावेळेस सुद्धा ती दमाला सोडून उत्तर देते, येताना तो विचारून आला नाही, जाताना तो विचारून गेला नाही. तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत मी आई या नात्याने त्याची खूप सेवा केली, त्याची खूप काळजी घेतली, त्याला लहानाचं मोठं केलं, चांगले संस्कार दिले. हे सर्व आईचं माझं जे कर्तव्य आहे ते मी पूर्ण पार पाडलं. आता त्याने शरीर त्यागलं, त्याची जी गती होती त्या गतीने केला. त्याच्यासाठी रडत राहणं, शोक करणं हे योग्य नाही, अयोग्य आहे. तर कसं अयोग्य आहे? तर ती म्हणते की जसं एखादी माता भगिनी तिने आपल्या डोक्यावरती पाण्यानं भरलेला माठ घ्यावा आणि रस्त्यानं चालावं आणि त्याला ठेस लागावी, तो माठ खाली पडावा आणि त्या माठाचे तुकडे तुकडे व्हावे. आणि मग त्या स्त्रीने आपलं शरीर जमिनीवरती टाकून द्यावं आणि म्हणावं की माझा माठ खूप सुंदर होता, मला माझा माठ पाहिजे, माझा माठ खूप चांगला होता, मला माठ पाहिजे, जशाची तसाच पाहिजे. आणि ती जर त्या माठासाठी रडत असेल, क्रंदन करत असेल, शोक करत असेल तर का तिला तो माठ मिळू शकतो? नाही मिळू शकत. मग तिचं त्या माठासाठी जे रडणं आहे तर ते अयोग्य आहे. तर तशाच प्रकारचा जो व्यक्ती मृत्यूला प्राप्त झाला तर तो व्यक्ती त्या शरीराने कधीही न भेटणं आहे. त्यांच्यामध्ये जी गती आहे त्या गतीने ते चालले गेले. ते जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत आम्ही त्यांची चांगली सेवा केली, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी रडत नाही. त्यानंतर त्याच्या पत्नीला विचारण्यात येतं की तुझ्यावाला तो कोण होता? तर ती म्हणते माझा आर्यपुत्र स्वामी होता. तर मग पतीच्या निधनानंतर स्त्री एक अनाथ बनते. तिचं स्वतःचं असं कोणी राहत नाही आणि त्या कालावधीमध्ये चातुर्वर्ण्य पद्धती होती, तर स्त्रियांचं जीवन हे अतिशय हालाकीचं होतं. मग असं असताना तू का रडत नाही? तर त्यावेळेस ती म्हणते की मी पत्नी या नात्याने ते जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत खूप त्यांची सेवा केली, त्यांना काही कमी पडू दिलं नाही. आता त्यांनी शरीर त्यागलं, त्यांची जी गती होती त्या गतीने ते चालले गेले. त्यांच्यासाठी रडणं हे अनुचित आहे. त्यांचं हे जे शरीर आहे ते भोगविहीन शरीर आहे. तर त्यांच्यासाठी रडणं हे कसं हितकारक आहे तर ते सांगत असताना ती म्हणते की जसं एखादी माता भगिनी
आपल्या दाराच्या अंगणामध्ये आपल्या छोट्याशा बाळाला कुशीमध्ये घेऊन तिनं लेटावं आणि त्या बाळाने ढगातून मुक्त झालेल्या चंद्राला पाहावं आणि त्या बाळाने म्हणावं की आई मला तो चंद्र दे, आई मला तो चंद्र दे, आई मला तो चंद्र दे. आणि त्या चंद्रासाठी त्या बाळानं आईजवळ रडावं, क्रंदन करावं, शोक करावं. काय ती आई त्या बाळाला चंद्र देऊ शकते? नाही देऊ शकत. मग ती आई त्या बाळाला चंद्र देऊ शकत नाही, त्या बाळाला तो चंद्र मिळू शकत नाही, तर मग त्या चंद्रासाठी त्या बाळाचं रडणं अहितकारक आहे. का? तर ते मिळू शकत नाही. तर तशाच प्रकारचा ज्या व्यक्तीने शरीर त्यागलं तर तो व्यक्ती त्या शरीराने कधीच मिळू शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी रडणं हे अहितकारक आहे. आम्ही लोक नाही रडत, ते जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत आम्ही त्यांची सेवा केली. तर अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये मुद्दा हा होता की जे काही आपण उदाहरण ऐकवतो, जे काही बुद्धांनी उदाहरण सांगितले त्याचं सार आपल्या लक्षात येऊन जातं आणि त्यामुळे वर्तमान कालावधीमध्ये आपल्याला स्थिर राहण्यासाठी, आपला शोक दूर करण्यासाठी, आपलं दुःख दूर करण्यासाठी ते एक सहाय्यक बनते. मग हे लोक का रडले नाहीत? या लोकांच्या मनामध्ये का अशा प्रकारचं उत्पन्न झालं नाही की आपण रडलं पाहिजे म्हणून? का ते शांत होते? त्यांचा मुलगा तर सदाचारी होता, सद्गुणी होता, आज्ञाधारक होता, हे सर्व गुण संपन्न होता, तरुण होता, मोठा होता, पण तरी सुद्धा त्यांना ह्या गोष्टी उत्पन्न नाही झाल्या. त्याच्या पाठीमागचं कारण सम्यक संबुद्ध हे सांगतात की तो शेतकरी शेतातून घरी आल्यानंतर दररोज सायंकाळच्या वेळेस दिवे विझून टाकायचे आणि 1 तास मरणानुस्मृती ध्यान साधनेचा अभ्यास करायचे आणि त्यानंतर तो सद्गुरूस्थ कुटुंबातील सर्व सदस्यांना हा उपदेश करायचा. ज्याचा तुटण्याचा धर्म आहे ते तुटण्याला प्राप्त होतं, ज्याचा फुटण्याचा धर्म आहे ते फुटण्याला प्राप्त होतं, ज्याचा मरण्याचा धर्म आहे ते मरणाला प्राप्त होतं. सर्वचे सर्व संस्कार हे अनित्य आहेत, बदलणारे आहेत. आणि म्हणून तुम्ही लोकांनी दान केलं पाहिजे, तुम्ही लोकांनी समाधीचा अभ्यास केला पाहिजे, तुम्ही लोकांनी उपवासाचे पालन केलं पाहिजे. अशा प्रकारचा तो दररोजपणे उपदेश करायचा आणि अशा प्रकारच्या या उपदेशाने आणि त्यांनी आत्मसात केलेल्या मरणानुस्मृती या ध्यान साधनेच्या बलाने त्यांच्या मनाच्या अंतरतळावरती जे विकार होते ते हळूहळू दुर्बल होत गेले, विरळ होत गेले आणि एवढे विरळ होत गेले की ते तेवढे परिणाम देत नव्हते, तेवढी ताकद देत नव्हते. जेवढा संस्कार बलवान असेल तेवढं अधिक दुःख प्राप्त होतं आणि म्हणून याचे परिणाम स्वरूप ते लोक स्थिर राहू शकले, स्थिर राहू शकले, धर्माचरण करू शकले आणि परिणामी स्वरूप त्यांच्या जीवनामध्ये एवढी घटना घडली तरी सुद्धा त्यांनी दुःख केलं नाही, ते शांत राहिले. मुद्दा हा आहे की ह्या घटना पूर्वीच्या कालावधीमध्ये घडत होत्या, आताही घडत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा घडत असणार आहेत. याच्यामध्ये काही बदल होणार नाही, पण ते घडल्यानंतर आपल्या मनामध्ये दुःख उत्पन्न होणार नाही, आपल्या जीवनामध्ये दुःखाची उत्पत्ती होणार नाही. तर यासाठी भगवान म्हणतात की आपण हळूहळू अशा प्रकारचा धर्ममार्गावरती आरूढ होऊन जर आपलं जीवन व्यतीत करतो तर आपण त्या दुःखातून खूप लवकर वरती येतो. आपल्या परिवारातील सदस्य, बहुसंख्य सदस्य हे विपश्ची साधक आहे, विपश्यना ध्यान साधनेचा अभ्यास केलेला आहे, त्यागी आहेत, भिक्षू संघाला दान करण्यामध्ये अग्र आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे जे लोक त्याग करत असतात, जे लोक दान करत असतात तर त्यांच्या चित्ताला आसक्ती जास्त चिटकत नाही आणि ते खूप लवकर या विकारातून वरती येतात. परिणामी स्वरूप आपल्या सोबतीच्या मार्गावरती आरूढ होतात, दुःखमुक्तीच्या मार्गावरती आरूढ होतात. आणि म्हणून मी बघितलं की गुरुजी ज्या वेळेस आजारी होते त्यावेळेस मी आवर्जून त्यांना भेटण्यासाठी यायचो, खूप खुश व्हायचे, खूप प्रसन्न व्हायचे. बद्देजी तुम्ही यायचा अशा प्रकारचे म्हणायचे. मी 2-4 वेळेस आलो, आईने भोजन पण दिलं आणि भेटण्यासाठी सुद्धा आलेलो आहे. आणि म्हणून गुरुजीच्या स्वभावाच्या संदर्भामध्ये मला बऱ्यापैकी ज्ञात आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य यथायोग्य चांगल्या प्रकारचं पार पाडलेलं आहे. निसर्गाच्या नियमाला अनुसरून त्याने शरीर त्यागलं. ते ज्याही ठिकाणी उत्पन्न झाले त्या ठिकाणी आपल्या कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्मसंघ यांच्या अनुकंपेने त्यांना सुगतीचा, सुखशांतीचा लाभ हो. आपण नियमितपणे जे काही पुण्यकर्म करता हे सर्वचे सर्व पुण्यकर्म आपण आज गुरुजींच्यासाठी आपण दान करणार आहोत. या ठिकाणी पूज्य वेदांत इंदवंशी महास्तवीर आहेत. मी थोडासा अधिकचा वेळ घेतला तरीसुद्धा बंदेची क्षमा मागून तुमच्या सर्वांच्या प्रती एक मंगल भावना व्यक्त करून गुरुजीच्या प्रती सद्भावना व्यक्त करतो आणि ही धम्मदेशना मी या ठिकाणी समाप्त करतो. साधू साधू साधू. सर्वजण हात जोडून बसावं. नमो तस्सा भगवतो अरहतो
सम्मा सम्बुद्धास्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा उपत्या सहे वेदं मरणं आगतं सदा मरणत्थाय ओकाशं वदको व्ययसते साधु साधु साधु। सर्वप्रथम महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष पुण्य स्मृति समारोह में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, पूजनीय भिक्षु काश्यप ठेरो, पूजनीय भिक्षु संघपालक, पूजनीय भिक्षु रतन बोधि प्रमुख, संपूर्ण श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, आज विशेषतः पुण्य स्मृति मरणानुस्मृति अनित्य भावना का माहौल है, इसलिए अनित्य मरणानुस्मृति विषय में थोड़ा सा धम्मदेशना देते हैं। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, पवात दीप तुल्याय सायु संतति आखया। ये जो हमारा जीवन है एक जलते हुए दिए की तरह है, और दिए भी ऐसी जगह पे जले हैं कि खुले मैदान में वो दिए जल रहे हैं, ऐसा हमारा जीवन है। अभी यहाँ जो मेणबत्ती जल रहा है ये हवा नहीं आता, इसलिए आराम से जल रहा है। अगर खुले हवा में वो दिए या मेणबत्ती जलाएंगे तो क्या होगा, कभी भी थोड़ा भी हवा ज़्यादा आया वो बुझ जाता है। मतलब ऐसी जगह पे वो मेणबत्ती दिए जलना बहुत ही मुश्किल है। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, ये जीवन भी खुले मैदान में दिए जलने समाने है। कब कहाँ कैसे ये जीवन खत्म होगा पता ही नहीं चलता। माँ के पेट में भी कितने कितने लोग मरते हैं, जन्म होते ही कितने कितने लोग मरते हैं, बाल्यकाल में कितने कितने लोग मरते हैं, जवानी में कितने लोग मरते हैं, अर्धवयस्क में, बुढ़ापे में। दुनिया में जितने भी इंसान है, जितने भी प्राणी है, सब के सब एक दिन मरते ही है। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं, पावय मरण सते, मरना है, ये बात हमेशा याद रखो। याद रखते हैं क्या हम? मरना है ये बात याद रखते हैं क्या? हमें तो सुनना भी पसंद नहीं है, याद करना तो छोड़ ही दो। किसी को पसंद नहीं आता मरना है याद करना, मगर तथागत बुद्ध कहते हैं, पावय मरण सति, मरना है हमेशा याद रखो। कम से कम ये मुंह से कुछ बोलते समय याद करो कि हमें मरना है, शरीर से कुछ करते समय याद करो कि हमें मरना है, मन से कुछ सोचते समय याद करो कि हमें मरना है। दुनिया में जो जितना भी गलत काम करता है, जो जितना भी पाप करता है, अकुशल करता है, वो क्यों करते हैं? या तो धन संपत्ति कमाने के लिए, या तो परिवार के सुख के लिए, या तो खुद के स्वार्थ के लिए, या तो खुद के नाम के लिए, ये शरीर के लिए। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, जो धन संपत्ति के लिए हम पाप कर रहे हैं ना, जो धन संपत्ति के लिए अनेक अनेक गलत काम, अनेक अनेक अकुशल काम करते हैं, वो धन संपत्ति कब तक हमें साथ देगा? अच्छे से सदुपयोग किया तो जब तक ये जीवन है तब तक ही साथ देगा, नहीं तो तथागत बुद्ध कहते हैं, ये धन संपत्ति काल सर्प समान है, जहरीला नाग समान है।
कभी भी दशा तो मर ही जाते हैं। हाँ, ये धन संपत्ति की अच्छे से सदुपयोग नहीं किया, अच्छे से यूटिलाइज नहीं किया ना, भाई भाई बहन बहन में भी जानी दुश्मन हो जाता है, बहुत सारे शत्रु उत्पन्न हो जाता है। इसलिए धन का सदुपयोग किया तो जीवन भर रहता है। ये धन भी कभी भी कहीं भी कैसे भी खत्म हो सकता है। आग में जल के भी खत्म हो सकता है, पानी में बह के भी खत्म हो सकता है, चोर चुरा के भी खत्म हो सकता है, शत्रु षड्यंत्र करके भी खत्म कर सकता है, सरकार सर्वसहरण करके भी खत्म हो सकता है। ये धन संपत्ति ज्यादा से ज्यादा ये जीवन तक ही रहता है। डॉक्टर, वकील, ये वो अमुक तमुक हो के कितना ही धन संपत्ति कमाओ, जब तक ये जीवन है तब तक ही है। मरने के बाद एक पैसा भी साथ में लेके नहीं जा पाएंगे। अगले समय के लिए भी लगेगा करके ये ट्रांसपोर्ट करने का कोई भी ऐसा मीडिया आया ही नहीं। सबके सब छोड़ के जाना है। तो वो धन के लिए हम पाप कर रहे हैं। ये परिवार भी अच्छे से रहा तो ज्यादा से ज्यादा ये जीवन तक ही साथ देता है। जैसे वो उपासक गुजर गए ना, अरे मेरे पत्नी है, मेरे परिवार है, डॉक्टर है, हाँ एक से एक वकील है, पढ़े लिखे है, एक तो मुझे चाहिए करके किसी को लेके गया क्या? किसी को लेके जा पाया क्या? नहीं, अकेले आए थे, अकेले जाना है। हाँ, न किसी को पूछ के आया, न किसी से पूछ के जाने वाले हैं, ऐसे ही जाने वाला है। ये तो जीवन है। और वो परिवार के लिए लोग पाप करते हैं, अकुशल करते हैं, अपने स्वार्थ के लिए, अपने लिए पाप करते हैं। यहाँ देखिए, उपासक गुजर गए, हाँ, पिताजी, अपने पति, हाँ, अपने दादाजी गुजर गए, हाँ, वो गुजर गए तो मरते समय में धन संपत्ति कुछ लेके गया क्या? कोई परिवार साथ में लेके गया क्या? और तो और ये देखिए, ये मेरा हाथ, ये मेरा चेहरा, ये मेरा शरीर कितना अच्छा लगता है। खुद का शरीर खुद को अच्छा लगता है ना। कितना भी बुढ़ापा आए, कितना भी वृद्ध हो जाए, फिर भी हाँ अपने आप को सज धज के, हाँ नहा के अच्छे से अच्छे सजा के रखते हैं। सबको अपना शरीर पसंद है। जब मर जाते हैं ना, वो शरीर भी छोड़ के जाते हैं। उपासक ने क्या अपना शरीर साथ में लेके गया क्या? हमारा भी यही है। आप लोग सोचो या ना सोचो, सत्य यही है। जब हम मरेंगे, ये शरीर भी कितने कितने लकड़ियों के ऊपर रख के राख बनाने वाले। ये शरीर सोचते समय भी, ये शरीर भी मरने वाले हैं, ये शरीर भी राख बनने वाले हैं, मगर सत्य वही है ना। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं, पावय मरना सत्य, मरना है ये याद करेंगे तो वो संपत्ति के लिए पाप नहीं करेगा, वो परिवार के लिए पाप करके नहीं बैठेगा, ये शरीर के लिए पाप नहीं करके बैठेगा, अपनी स्वार्थ पूर्ति के लिए पाप नहीं करके बैठेगा। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं, हमेशा मरना है, ये बात याद करो। मगर हम कुछ करते समय, कुछ बोलते समय मरना है तो दूर दूर तक याद नहीं करते। इसलिए अपना स्वार्थ सिद्ध होना चाहिए, अपने को फायदा होना चाहिए। कोई भी गलत, कोई भी पाप करने को तैयार होता है। कोई कहे कि पंते जी आए हैं, तम देश ना होने वाले, चलो। और कोई दूसरा आए, अरे आज बहुत बड़ा काम है, चलो आज 2 घंटा काम करो, तुम्हें 5000 दूंगा। कहाँ जाएगा? कहाँ जाएगा? पंते की तम देशना सुनने जाएंगे या 2 घंटे में 5000 आ रहा है वहां जाएंगे? 5000 कहला जाते ना, है ना, नक्की वहां ही जाएगा। तो महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, ये जो धन संपत्ति, ये जो अमुक अमुक सब के सब अनित्य है। उपत्तिया सहे वेदं मरणं आगतं सदा। जैसे ही उत्पत्ति होता है ना, हर चीज का विनाश पीछे 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 आता है। जैसे ही जन्म होता है, हर प्राणी का मृत्यु भी पीछे 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 आता है। जैसे
सुबह सुबह आकाश में सूर्योदय होता है ना, इतना ज्वलमान होके, इतना तेजवान होके वो सूर्य उत्पन्न होता है। अभी भी देखो आकाश में इतना तेजवान, इतना धूप है ये सूर्य। ऐसा लगता है कि ये सूर्य हमेशा ऐसा ही रहेगा, ये कभी कहीं नहीं जाएगा। मगर शाम होते होते ये सूर्य भी ढल जाते हैं। बस ये याद रखो, हम कितना भी बलवान हो, कितना भी खूबसूरत हो, कितना भी पैसे वाला हो, कितना भी पढ़े लिखे हो, कितना ही बड़े क्यों ना हो, हमारा भी एक दिन वैसे ही ढलना है, वैसे ही मृत्यु होना है। जैसे एक शिकारी रहता है ना, ऐसे धनुष बाण लेके शिकार को ताक के बैठता है। जैसे ही कहीं शिकार आ गया, वो शिकारी धनुष बाण मार देता है। वैसे ही मृत्यु हमें ताक के बैठे है, मृत्यु हमें ताक के बैठे है। कब कहाँ कैसे हमारी शिकार करेगा पता नहीं। देखो ना, कोई घर में रहते रहते फिसल गया, वहीं के वहीं मर गया। बाथरूम में फिसल गया, वहीं के वहीं मर गया। सीढ़ी से गिर गया, वहीं के वहीं मर गया। बहुत सारे लोग तो, सामने डॉक्टर भी बैठे हैं, बहुत सारे लोग तो हार्ट अटैक होके मर रहा है। अरे कितना पैसे वाले, कितने बड़े इंसान, कल ही तो देखा था और आज हार्ट अटैक होके मर गया। इतने बड़े बड़े लोग है ना। और कितने लोग तो एक्सीडेंट होके मरता है, कितने कैसे कैसे मरता है। मतलब जिंदगी का कोई ठिकाना नहीं है। इसलिए बुद्ध कहते हैं, दो अंग में मरणं अदो अंग में जीवितं। मरना निश्चित है, मरना निश्चित है। कोई यहाँ से जिंदा नहीं जा सकता, हर किसी को मरना ही है। अधोअंग में जीवितं, जीना अनिश्चित है। कब तक जिएंगे किसी को पता है क्या? माहिती आहे का कोणाला? हाँ, कब तक हम जिएंगे पता है? अगर हम 100 साल तक जीते, अरे 100 साल छोड़ दो, 80 साल छोड़ दो, 50 साल भी अगर गारंटी हम 50 साल जिएंगे करके पता चलता, तो हम अपने ही एक तालिका बनाते, अपना ही एक शेड्यूल बनाते। 10 साल तक हम खेल के हाँ अच्छे से एंजॉय करेंगे, 20 साल तक अच्छे से पढ़ाई करेंगे, 30 साल तक हाँ एकदम कमाएंगे, घर परिवार बसाएंगे, 40 साल तक और परिवार को सेटल करेंगे, और 40 से 50 साल 10 साल जो है मैं सिर्फ और सिर्फ धम्म कर्म ही करूँगा। बिहार जाऊँगा, धम्म देशना सुनूंगा, दान दूंगा, शील पालन करूँगा, ध्यान साधना करूँगा। वो जो अंतिम 10 साल में धम्म ही करूँगा, ऐसा एक शेड्यूल बना सकते थे। मगर कोई गारंटी लेके आया क्या 50 साल जिएंगे करके? इतने ही जिएंगे। किसी को पता है क्या? जो कैंसर से खिटखिट होता रहता है ना, उसको भी पता नहीं रहता कि मैं अभी मरने वाला हूँ। उसके मन में भी और आशाएं रहता है कि मुझे और जीना है, मुझे और जीना है ना। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं, जीवन का कोई निश्चितता नहीं। यहाँ ऐसी कोई समय नहीं जिस समय हम नहीं मर सकता। सुबह भी मर सकता है, दोपहर को भी मर सकता है, शाम को भी मर सकता है, रात्रि को भी मर सकता है, अर्धरात्रि को भी मर सकता है, कभी भी मर सकता है। ऐसे कोई पोजीशन नहीं जिस समय में हम नहीं मर सकता। ऐसा कोई मुद्रा नहीं। बैठे बैठे भी मर सकता है, खड़े खड़े भी मर सकते हैं, चलते चलते भी मर सकते हैं, सोते सोते भी मर सकते हैं। इसलिए महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, जीवन में हमेशा मरना है, ये बात याद करते हुए जीना सीखो। अगर मरना है ये बात याद रखे, तो धन संपत्ति कितना भी कमाओ, वो पैसा कब कहाँ विनाश होता है पता ही नहीं चलता। बस कितना भी नुकसान हो जाए, अनित्य है, मन को स्थिर कर सकते हैं। परिवार हमेशा साथ नहीं रहता, आगे पीछे सब लोग मरना ही है। कोई परिवार के नजदीक के लोग भी मर गया, अनित्य है, मरणानुस्मृति है, सबको मरना है। जो मरने वाले हैं वही मर गया, मन को स्थिर शांत रख पाएंगे। अन्यथा मरना है याद नहीं किया ना, परिवार के लोग इतने साथ में रहते हैं, कोई एक जन बीमार पड़ गया या मर गया, ऐसे दुखी होते, ऐसे विलाप करके बैठते, शोक संताप करके बैठते,
कि ये शोक संताप से कितने लोग तो मानसिक स्थिति असंतुलन हो जाता है, कितने लोग कितने बीमार पड़ता है, और कितने लोग तो वही शोक से मर भी जाते हैं। इसलिए मरना है ये बात याद करते हुए चला तो ऐसे समय में भी हम अपने मन को स्थिर शांत कर पाएंगे। पहले एक महाजन, एक सेठ, उसका पिताजी गुजर गया। अभी पिताजी सबको पसंद आता है, पिताजी गुजर गया, उसको जलाया, राख बन गया, उसका अस्थि लिया। अस्थि लेने के बाद पिताजी का इतना याद आ रहा है, इतना रोना आ रहा है कि उसका शांत ही नहीं हुआ। अस्थि गंगा जल में बहाना था, वो अस्थि घर में लेके आया, बगीचे में एक स्तूपा बनाया और उसी में अस्थि रख के वही स्तूपा पकड़ के पिताजी को याद कर के रो रहा था। अभी केवल रोना ही, न आराम है, न खाना खा रहे, न कुछ कर रहे, बस रो ही रहे। अभी ज़्यादा रोने से एक तो शरीर गलने लगा, शरीर भी दुबला पतला होने लगा, न खाना न आराम, कुछ भी नहीं, केवल रो ही रहा है, शोक संतापी कर रहा है। ऐसे समय में उसके छोटे से बेटा जो 7 साल का ही था, पंडित कुमार, मगर 7 साल का होने के बाद भी बहुत ही समझदार। अभी पिताजी के लिए वो क्या कर सकते हैं? सामने जाके पिताजी मत रो बोलेंगे तो और रोना आ जाएगा, आग में घी डालने जैसा हो जाएगा। अब मैं करूं तो क्या करूं? वो घर से निकल गया। निकलते गांव के चौराहे में पहुंच गया और देखा कि वहां अभी एक बैल मरा था। तो उसने क्या किया, यहाँ वहां से घास जमा करने लगा और मुंह पे लाके आहा खा करके खिलाने लगा। सारे लोग जमा हो गए, ये क्या कर रहा है? मरे हुए बैल को घास खिला रहा है। मूर्ख, ऐसा भी करते हैं क्या? वो मरे हुए बैल भी घास खाएगा क्या? सब लोग बोलने लगे, वो बस किसी का नहीं सुना, बस घास आहा खा करके मुंह पे लाके देने लगा। तो ऐसे समय में बहुत सारे लोग जमा हो गए। कितने लोगों ने पहचान लिया कि वो तो महाजन का, सेठ का पुत्र है। तो कोई लोग दौड़ा वो महाजन को बताने गया कि तुम्हारे बेटे पागल हो गया, चौराहे में मरे हुए बैल को घास खिला रहा है। अभी वो सेठ अपने पिताजी के शोक में डूबा हुआ पिताजी को याद करके रो रहा था। जब अपने बेटे पागल हो गया ये सुना तो उसको तो एकदम होश आए, जैसा अरे मेरे बेटे, क्या हुआ मेरे बेटे को? वो अपने धोती को संभालते अपने बेटे के पास गए, गांव के चौराहे में गया तो सच में अपने बेटे मरे हुए बैल को घास खिला रहा था। तो वो सामने जाके कहते, बेटा ये क्या कर रहे हो? ये बैल मर चुका है, मरे हुए बैल कभी घास खाया नहीं करते, ऐसा मत करो। फिर भी वो ना सुना करके, अनसुना करके और नजदीक आहा खा करके खिला रहा था कि ऐसे लग रहा था कि मानो वो बैल अभी के अभी उठेगा और घास खाएगा, जैसा सामने खिला रहा था। तो ऐसे समय में उसके पिताजी ने अपने पुत्र को जोर से डांटते हुए, बेटे मूर्ख हो गए क्या? मूर्ख हो क्या? मरे हुए बैल को घास खिला रहे करके झटक दिया। तो ऐसे करने से वो पंडित कुमार ने ऐसे देखा, अरे पिताजी आप यहाँ, क्या हुआ? तो कहते, मूर्ख हो क्या तुम? मरे हुए बैल को घास खिला रहे। तो वो पुत्र कहते, पिताजी ये बैल है कि मानो अभी के अभी उठ के खाएगा, उसका पैर जैसा होना चाहिए वैसा है, उसका सर जैसा होना चाहिए वैसा है, शरीर जैसा होना चाहिए वैसा है। मैं घास खिलाऊंगा तो अभी उठ के खाएगा जैसा लग रहा है, इसलिए मैं खिला रहा हूँ। अरे मूर्खा, मरे हुए बैल घास नहीं खाते। तो वो कहते, अच्छा मैं मूर्ख हूँ पिताजी, मैं तो मरे हुए बैल जो यहाँ दिखता है उसको घास खिला रहा हूँ,
मगर आप तो मरे हुए दादाजी जो मर के कितने लकड़ियों में जला के अस्थि बन चुका है, राख बन चुका है, और वो दादाजी को याद करके आप इतना शोक संताप कर रहे, इतना रो रहे। मैं मूर्ख हूं कि आप मूर्ख हो? कौन मूर्ख है? फिर सेठ को होश आया, अरे मेरे पंडित पुत्र ने मुझे ही समझाने के लिए ऐसे किया है, वास्तव में पागल नहीं हुआ है। फिर वो कहते हैं, पुत्र जो बात तुम समझा रहे हो वो मैं समझ गया, चलो कर। अब मैं पिताजी को याद करके इतना शोक संताप नहीं करेंगे। वो चले गए, उसका शोक संताप चला गया, फिर आराम से जीवन बिताने लगा। ये सुजात कुमार, ये सुजात जातक का एक छोटा सा ये कहानी है कि जीवन में मरना है ये बात भूल के हम जीने लगे तो वो संपत्ति के लिए हो, परिवार के लिए हो, अपने लिए हो, ढेर सारा पाप करने का संभावना रहता है। मगर मरना है ये बात याद करते हुए जिएंगे तो वो शरीर से इतना पाप भी नहीं करेगा, परिवार के लिए भी इतना पाप नहीं करेगा, धन संपत्ति के लिए भी इतना पाप नहीं करेगा, और कभी भी कोई भी अपने नियर एंड डियर नजदीक के कोई भी गुजर गया, मर गया तो भी एकदम शोक संताप में डूबे नहीं रहेगा। मन को स्थिर शांत करके मरणानुस्मृति अनित्य भावना करके बैठेगा। इसलिए हमें भी हमेशा मरना है ये बात याद करते हुए जीना चाहिए। जिस तरह उपासक गुजर गए, उन्होंने मेरे पास धन संपत्ति है करके एक पैसा भी लेके नहीं गया, हमें भी सब छोड़ के जाना है। जिस तरह उपासक ने मेरे इतने अच्छे अच्छे परिवार है करके एक को भी लेके नहीं गया, वैसे ही हमें भी सब को छोड़ के जाना है। जिस तरह उन्होंने मेरा शरीर मुझे बहुत प्रिय है, मैं ये शरीर को लेके जाऊंगा करके ये शरीर भी लेके नहीं गया, वैसे ही हमें भी ये शरीर यहीं छोड़ना है, यहीं राख बनवाना है। बस साथ में जाएगा तो हमारा कम्म बोले तो काम बोले तो जो अच्छा करते वो कुशल कम्म, जो बुरा करते वो कुशल कम्म। जो कुशल कम्म करता है उन लोगों को अच्छा परिणाम आएगा, जो अकुशल पाप करता है उन लोगों को बुरा परिणाम आएगा। तो अच्छा चाहिए तो अच्छा कर्म करना है, बुरा चाहिए तो बुरा कर्म करना है। वो कर्म ही हमारे पीछे पीछे आता रहेगा। जब तक हम निर्वाण प्राप्त नहीं करेंगे तब तक पीछे पीछे आता रहेगा। इसलिए महाकारुणिक तथागत बुद्ध के धम्म को हम भी खूब अच्छे से सुन सके, समझ सके और अच्छे से व्यवहार में पालन करते करते खूब सारा कुशल कर्म कर सके। ये जीवन भी सुखमय होने का और ये जीवन के बाद के जीवन भी सुख शांतमय होने वाले ऐसे पुण्य कार्य करते करते आगे बढ़ सके। फिर एक बार आज विशेष रूप से जो उपासक कालकथित सुभाष दगड़ू चाबुस्कर, हाँ गुरुजी, हाँ उनके पुण्य स्मृति में पूजनीय भिक्षु संघ को आमंत्रण करते हुए ये विशेष संगदान कार्यक्रम का आयोजन किया है। तो वो उपासक को जो भी हम पुण्य कर रहे हैं, जो भी हम पुण्य करने वाले हैं, ये पुण्य के अनुभव से कालकथित सुभाष दगड़ू चाबुकस्वार उपासक को सुगति प्राप्त हो, सभी दुखों से मुक्त निर्वाण प्राप्त हो और साथ ही साथ जो भी संपूर्ण परिवार है, बंधु बांधव है, सबके जीवन में बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद हमेशा हमेशा रहे। जीवन में ज़्यादा से ज़्यादा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सब मंगलम। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। ये चीवर एक एक लीजिए, संगपाल एक एक चीवर दे दो। बैठे बैठे क्या हुआ? हाँ
अच्छा, थोड़ा पीछे वो उपासिका की तरफ ऐसा। ना देखिए कौन है। हम पहले एक गाथा बोलेंगे, पहले लेके बैठिए। हाँ, पहले बैठिए। हाँ, सबको एक एक पकड़ के बैठिए, फिर एक एक घेऊन बसायचं। वो सर तुम्ही उपासक सर तुम्ही हा, तुम्ही थांबा. वो पकड़ने को ना आएगा, वो रहने दो, उसके गाता बोलेंगे। यस, समझ गया। वो कैमरा को थोड़ा सा संभालिए पंडित जी, कैमरा सबका आना चाहिए। कैमरा व्यवस्थित है, सेट करो। हाँ, वो स्क्रीन आपकी तरफ लीजिए, फिर हाथ लावा एकमेकाला. उधर बैठो बेटा। आणि हाँ, वहाँ में बैठो। म्हणा. ये पूजनीय भिक्षु संघ को ये आस्त परिष्कार चिवरदान दे रहे हैं। तुम्ही हात लावा. ये संगदान है और संगदान बहुत बड़ा पुण्य कार्य है। तो ये दान देने के लिए जैसा मैं कहता हूँ वैसा ही आप लोग कहते जाइए। इमं चिवरं साथा परिखारं भिक्षु संघस्य देमां पूजेमां इमं चिवरं साथा परिखारं भिक्षु संघस्य देमां पूजेमां इमं चिवरं साथा परिखारं भिक्षु संघस्य देमां पूजेमां इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतो इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतो इदं मे पुण्यं सब्बे सत्ता अनुमोदन्तु। साधु साधु साधु। एक एक दान दीजिए। हाँ, ये उधर दान दीजिए, ये इधर लाइए। ही बनती है. वो पकड़िए, हाथ लाओ। सुखी हो, मंगल हो, कल्याण हो। हाँ, एक वाटी घेऊन आहे बेटा, वाटी ये सामने रखिए। हाँ, ये भी लीजिए दान देने के लिए। सब लोग हाथ लगाइए। दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना वृतावन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलवता पच्चेकानं जयं बलं अर्हन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वस्व सुखी। एक वाटी, इसको पकड़िए आई ऐसा। आप थोड़ा पीछे, आप थोड़ा आगे, थोड़ा इधर। अभी जल को साक्षी रखते हुए शरीर, वाणी और मन द्वारा पुण्यानुमोदन करेंगे। ये पुण्यानुमोदन जो हमने पुण्य किया, इस पुण्य के अनुभव से दिवंगत ये उपासक को सुगति प्राप्त हो, निर्वाण प्राप्त हो, ऐसी कामना करते हुए ये पुण्यानुमोदन करेंगे। इसलिए सब जन याद रखिए, विशेषतः जो दिवंगत उपासक सुभाष है उनको ये पुण्य प्राप्त हो, सुगति निर्वाण प्राप्त हो। साथ ही साथ जो भी दिवंगत हुए अपने लोग हैं उन लोगों को याद करते हुए उन लोगों को भी सुगति तथा निर्वाण प्राप्त हो, ऐसी कामना करते हुए ये पुण्यानुमोदन करेंगे। सब लोग जैसा जैसा मैं कहता हूँ वैसा ही आप लोग कहते जाइए। धीरे धीरे हाथ उसमें पकड़िए, धीरे धीरे उसमें छोड़िए, दोनों हाथ से पकड़िए, बोलते जाइए। इदंगो ज्ञातिनं होतो सुखिता होन्तु
होन्तु ज्ञातयो इदंगो ज्ञातिनं होतु सुखिता होन्तु ज्ञातयो इदंगो ज्ञातिनं होतु सुखिता होन्तु ज्ञातयो एतावता च अम्मेहि संपदं पुण्य संपदं सब्बे देवा अनुमोदन्तु सब संपत्ति सिद्धिया एतावता च अम्मेहि संपदं पुण्य संपदं सब्बे सत्ता अनुमोदन्तु सब संपत्ति सिद्धिया एतावता च अम्मेहि संपदं पुण्य संपदं सब्बे भूता अनुमोदन्तु सब संपत्ति सिद्धिया। साधु साधु साधु। सब लोग हाथ जोड़ के बैठिए। पूजनीय भिक्षु संघ बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। सबितयो विभाजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते इच्छितं पाचितं द्वय्यांगे पमेव समेचतु सभे पुरन्तु चित्तसङ्कल्पा छन्दोपन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्ग सम्पत्तिमेव च ततो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेचतु। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो सुखी हो सुखी हो। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।